घ्यायला बाहेर गेलो बघून यार 20 रन बाहेर होतं. ते हारून मग तुम्हाला कोणते नंतर झाला असेल ना राऊंड तुमचा नॉकआउट होतं नॉकआउट. अरे किती बॅडला ते मी स्टंपिंग केली असा डायरेक्ट मधल्या याला आला पाहिजे काय मधल्या 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 गेला नाही ना मधल्या गेला बॉल मधल्या आला बॉल त्याने घेतला ना त्याने बॉल लावला ना म्हणून नाही जात ना मधल्या आला बॉल स्पीडला गेला ना तू कव्हरेज बेल्स ना जॉईंट असली ना मधल्या बॉल नाही ना 3 चौक मारले पुरं 2 मारले तिथं मारलं. तुमची बॉलिंग भारी पडली त्यांच्यापेक्षा तुमची बॉलिंग भारी पडली वर्ष टाकतात आणि त्यांचं वाईट नो गया शोर सा एक संधी पुन्हा एकदा लावून आलेली आहे. त्या संधीचं सोनं करेल का? चला पंच चला पंचांनी मॅच चालू करावी. देऊन तू लगेच आहे का ना तिथं बसशील पाणी घेऊन जा त्याला तू त्याला देऊन लगेच त्याला बोल तिथं पाणी घेऊन जा त्याला अंपायरने नो दिले विषय क्लोज ना. हा तो काही असो डिसिजन अंपायर बोल नजर होती तिकडे आहे ना तो फोकस आहे ना. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तिकडून सांगता तुम्ही सांगता बोल मला मारत घेतील ना तुमच्या गावात. हे बघ रे हे बघा आता बघा नो बॉल आहे नो बॉल आहे नो आहे नो नो आहे रे हे लाईव्ह बघू नको रे जो डिसिजन द्यायचा तुम्ही द्या मग कसं सगळेच जण म्हणजे मला लाईव्ह दाखवेल. रिव्ह्यू नसणार आहे. जे ऑनफिल्ड पंच डिसिजन देतील तोच स्लो मोशन
नो बॉल आहे आहे ना, हे बघ, हे बघ, हे बघ. मॅच ऑन. मॅचला होते सुरुवात. नो बॉल पहिला. ओके. एक धावानं भूमी इंटरवायझर संघाचं खातं उघडतंय. स्ट्राईक वर चिराग, गोलंदाज नवजोत. त्यावेळेस मात्र सुंदर फटका आणि हा चौकार. गेला संधी मिळाली आणि त्या संधीचं मात्र सोनं करत असताना आतापर्यंत दिसतंय. आणि संघाची धावसंख्या 5 या अंकावर. नॉकआउटचा हा सामना जो संघ हरेल तो डायरेक्ट घरी आणि जिंकेल तो पुढील कल्याणी इंटरवायझर संघासमोर खेळेल. बघूया पुढील चेंडू नवजोत तो चिराग. यावेळेस मात्र सुंदर फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव पळून काढली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सुंदर अशी फलंदाजी चिराग अशा माध्यमातून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहत आलात आणि ही निर्णायक मॅच आहे. या मॅचला चिरागचं टिकून राहणं खूप गरजेचं आहे. You miss, I will definitely hit. थँक्यू डीजे. सुंदर असं कमबॅक. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात यश आला. तो नवजोतला. विकेट टेकर गोलंदाज नवजोत, नागाव एक्सप्रेस. सुंदर अशी गोलंदाजी. कान मंत्र देत असताना नवजोतला. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. जो संघ हारला तो या स्पर्धेच्या बाहेर, म्हणून दोन्ही संघ कुठल्याही प्रकारची डील देणार नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर 6 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस मात्र पंजा. फिल्डरांचा चांगला प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट आणि खेळाडू देखील बीट त्यांच्या आवागाच्या बाहेरून निघून जास्त एक्सप्रेसने हा चेंडू हाताळला आणि पंजा. वाईट +4 या 5 धावा आणि संघाच्या धावसंख्येत वाढ. अकरा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांच्या हात समांतर. आणखीन एक धाव ऍड केली जाईल. 12. 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज नवजोतने. एक्स्ट्राच्या धावांना नक्कीच संघाला महागात पडतात या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये आणि अंडरमच्या खेळामध्ये. हे पंजे आणि वाईट म्हणजे एका चेंडूमध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्या 0 चेंडूमध्ये. त्यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलं गेला. त्याच दरम्यान एक धाव पळून काढल्या. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगली गोलंदाजी.
संघाची धावसंख्या 14. एक विकेटच्या नुकसानामुळे अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा एक चांगली धावसंख्येकडे वजन मारत असताना टीम भूमी इंटरप्राइजेस संघ पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन चेंडू पंचांच्या हात समांतर एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस मात्र खोडवर टाकलेला टप्प्याचा चेंडू आणि धावचीतच्या स्वरूपात प्रसादाची केली संपुष्टात. आणि त्याच्या फॅमिलीकडून लागले असतील. तो आलाय. पुढील फलंदाज विकी रोहित पाटील. विकी आलाय. आणि गोलंदाज नितीन केने ज्याने चांगली गोलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये हाताळली. गुरुजी रणजित चौधरी यांचं आगमन झालेलं आहे नागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. संघाची धावसंख्या 19. आल्या आल्या भव्य स्वागत केलं नितीनचं फलंदाज रोहित याने. आवाज बघ. अवलेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने रिफ्लेक्ट शॉट. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी टाकत असताना त्याचप्रमाणे वेगाचा वेट करतो आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय तो रोहित. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून 2 लगातारचे चौकार आलेले आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढला चेंडू. त्या दरम्यान एकदा पळून काढले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चिराग नाकारतायत. एका धावेने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढ 24. पुढील चेंडू नितीन टू चिराग. तीन बॉल. त्यावेळेस मात्र हलक्या त्याने पुश केलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज होत्या आणि एकदा पळून काढले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 या अंकावर. सन्मान केलं. चांगला चेंडू होता. चांगला असा सन्मान करत असताना एकदा पळून काढले. संघाची धावसंख्या 25. दुसरा षटक. पुढून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक सज्ज. चांगले असे क्षेत्ररक्षण. दरम्यान आपल्या संघासाठी 3 धावा अडवल्या गेल्या आणि एक धाव पळून काढली. त्याच दरम्यान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या अंकावर. यावेळेस मात्र षटक समाप्तीचा इशारा. 2 षटक समाप्तीनंतर भूमी इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे ती 26. 2 विकेटच्या नुकसानामुळे एक चांगली धावसंख्या 26. एक चांगली धावसंख्या. तेरा पूर्ण 0-0च्या रन रेटने चालू असलेल्या धावा
म्हणजेच 2 षटकामध्ये 26 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. चांगली धावसंख्या मात्र उभारलेली आहे. इथूनही अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नवज्योत, पुन्हा एकदा नवज्योतला आणलं गेलं, ज्याने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी मात्र बाद केला होता. पुन्हा एकदा त्यालाच आणलं गेलं कमबॅक करण्यासाठी. विकेट टेकर गोलंदाज आहे. बघूया नवज्योत कमबॅक करेल का. मॅच ऑन. यावेळेस मात्र सुंदर फटका आणि ऑफसाईडच्या दिशेने वारंवार वार करतोय फलंदाज रोहित. सुंदर अशी फलंदाजी आहे त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावर. नवज्योतला आणलं गेले आणि नवज्योतची गोलंदाजी मला वाटतं भूमी इंटरव्हायझर संघाच्या फलंदाजाला पाठ आहे आणि नवज्योतवर वार केले जात आहेत. आता मात्र व्हाईट +1 या 2 धावा खात्यामध्ये ॲड केल्या जातील आणि संघाची धावसंख्येत वाढ 32. 2 विकेटचे नुकसानामुळे. एकच चेंडू झालेला आतापर्यंत. पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने पुश केलेला आहे, सन्मान केलेला आहे. त्याच दरम्यान एक धाव पळून काढलेला आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती किती 33. पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सन्मान केलेला आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेत असताना अशीच फलंदाजी मैदानामध्ये पाहत आहात आपण. टीम भूमी इंटरप्राइजेस संघाची चिराग आणि रोहित एक चांगली फलंदाजी करत असताना यू मिस आय विल डेफिनेटली. तीन विकेटच्या नुकसानामुळे टीम भूमी इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे ती 33. अजूनही तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू शेष. नवज्योतवर पहिल्या स्टार्टिंगला आक्रमण झाला होता, परंतु नवज्योत याने परिपूर्ण कमबॅक करून देत असताना आपल्या संघाला धावसंख्येला रोख लावण्याचा काम मात्र त्यांनी केलेलं आहे. पुढील चेंडू नवज्योत टू हितेश. मात्र डायरेक्टली वेगवान चेंडू होता, डायरेक्टली पायावर जाऊन आदळला. त्याच दरम्यान लेग पायच्या सुरुवात एकदा पळून गाड्या संघाच्या धावसंख्येत ॲड केली जाईल. एक धावसंख्या होते 34. 3 विकेटच्या नुकसानामुळे चिराग सध्या तरी ओपनिंगला आलेला फलंदाज आता 12 या धावसंख्येवर खेळत असताना चांगली फलंदाजी. यावेळेस मात्र ती शाहीन चेंडू वाईट. अतिरिक्त धाव ॲड केली जाईल. संघाची धावसंख्या 35. पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने क्लिक केला चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज. याच दरम्यान एक धाव पळून काढले. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटक समाप्तीनंतर भूमी इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे ती 36. शेवटचा षटक अनामारीचा षटक. बघूया अनामारी होते.
चालू करा मॅच. पंच. ओ उत्कृष्ट चेंडू. काही समजलेलं नाही फलंदाज. एक सिंगल ऍड केली जाईल. धावसंख्येत वाढ. पुढील चेंडू यावेळेस मात्र दिशांन चेंडू पंतांच्या हात समांतर. एक धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्येत वाढ 38. चौथं षटक सन्नी जयस्वाल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट. पंतांच्या हात समांतर. अजून एक धाव ऍड केली जाईल. 39. पुन्हा एकदा वाईट. या वाईटच्या धावा चेसिंग करताना टीम समर्थ इंटरप्राइजेस संघाला महागात पडू शकतात. नॉकआउट मॅच आहे. प्रीमियर लीगच्या मॅचेस संपल्यात. जरा विचार करून गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. चाकोबार घेऊन ये मला. पुढील चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ 41. एक चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या गोलंदाज सन्नी याने. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज सन्नी याचा. फलंदाज इतिशाला काही समजलेलं नाहीये. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका. आणि चेंडू निघून जाईल सीमापार. चौक पर्यंत फेकून झालेल्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनपर्यंत. दयानंद झुकर क्षेत्ररक्षणामध्ये बदल. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने आलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून काढलेत. सुंदर रनिंग. 2 धावा मात्र अडवल्या क्षेत्ररक्षकाने. पूर्ण जीवाची आकांक्षा करत असताना संघाची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 47. शेवटचे 2 चेंडू शेष पहिल्या इनिंगचे. पुढील चेंडू वाईट. अतिरिक्त धाव. धावसंख्या होती ते 48. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एक चांगली धावसंख्या मात्र. या चाबूक शॉट जसा आला तसा पाठ. तसा पाठवला. अगदी कुठल्याही क्षणाची वाट न पाहता चेंडूवर उपट टाकली आणि गोलीच्या रफ्ताराने चेंडू निघून गेला चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 अंकावर. पुन्हा एकदा दिशाईन चेंडू. या गोलंदाजाने 17 धावा खर्च केल्यात.
डायरेक्ट बाहेर. आता मात्र अपने जो बल्लेबाज है वो भी बहुत से ऐसे मैदान में धूल खा चुके हैं और धूल खिला भी चुके हैं. छप्पन धावांचा पाठलाग करण्यासाठी श्री समर्थ संघाकडून सलामीचे सलामीर मैदानामध्ये जात असताना आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हितेश पहिला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन येत आहे हितेश. अपने टीम से पहले बल्लेबाज करने आए हुए नितिन बहुत ही अनुभवी खिलाड़ी है. उन्होंने कम से कम 15 या 17 साल से इस ग्राउंड पर बड़ी अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी की है. बहुत बड़ा अनुभव है उनको इस ग्राउंड का. हितेश टू नितीन. पहिला चेंडू आगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू अतिरिक्त धावाने संघाचं खातं उघडतंय. और उनके साथ जो बल्लेबाज आए उनके बारे में कहना चाहता हूं कि आम के अंदर के गुठलियां गिनने वाले हो. यावेळेस चिरा घ्यायला संधी होती परंतु थोडस मागे राहिला. त्याच दरम्यान वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ 2. 3 सॉरी. थोड्याच वेळात आपल्या इंग्लिश कॉमेंटेटर चंद्रशेखर यांची फ्लॅट चौगुले यांची फ्लॅट थोड्याच वेळात लँड होणार आहे. पुन्हा एकदा वाईट. तर मित्रांनो आपले इंग्लिश कॉमेंटेटर चंद्रशेखर चौधरी उर्फ बबलू टायगर मॅन फ्रॉम नागाव यांची थोड्याच वेळात 10 मिनिटात ते 5 मिनिटात फ्लाईट लँड होणार आहे थायलंड वरून. तर इंग्लिश कॉमेंट्री ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. पाच धाव संख्या झालेले 5.
एकही चेंडू झालेला नाहीये. गेम ऑन. एकही चेंडू हाताळलेला नाहीये आणि 5 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज इथे याने ही मागडी गोलंदाजी थोडीशी महागडी पडू शकते. ओके, मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. यावेळेस मात्र कमबॅक केलेला आहे. अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळला आणि फलंदाजाच्या हलकासा पुश केला. त्याच दरम्यान एकदा पळून काढले. संघाच्या धावसंख्येत वाढ 6. मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू जास्तीचं वलन घेतला आणि हा निर्धाव चेंडू फलंदाज नितीन याला काही समजलेलं नाहीये. दरम्यान लेगपासच्या स्वरूपात एकदा पळून काढले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 अंकावर. पंचांकडे दाद. पंच तटस्थ. डॉट बॉल. अपील चांगले होते. आत्मविश्वास नव्हता. संघाची धावसंख्या 7 अंकावर. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी 5 धावा खर्च केल्या होत्या. इथून मात्र चांगला कमबॅक केलाय गोलंदाज हितेश याने. यावेळेस मात्र हलक्या हाताने क्लिक केला चेंडू. क्षेत्ररक्षक मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आज मात्र चांगला फटका. संघाची धावसंख्या 12. यावेळेस मात्र पुढे मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. चांगला फटका मात्र होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होतं आणि दरम्यान अडवला गेला चेंडू. आणि एक षटक समाप्तीनंतर टीम श्री समर्थ संघाची धावसंख्या आहे ती 13. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13.
कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही आहे. सलामीला आलेले सलामीर अजूनही मैदानामध्ये सट झालेले आहेत. नितीन गेलते 2 या अंकावर आणि अमित केलतो 6 या अंकावर. जो कि बड़े लंबे कद के गेंदबाज प्रशांत वाईट दुसरी गोलंदाजी घेऊन आलेला आहे तो आपल्या संघाकडून. दुसरा गोलंदाज प्रशांत संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. यावेळेस मात्र एकदा पलून गेले. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावर. ऍड कर ना भावा 15. यावेळेस मात्र सुंदर फटका, देखना फटका, क्लासिकल फटका. सुंदर सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक प्रशांत याचा. धावसंख्या स्थिर 19 या अंकावर. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. पुढील चेंडू यावेळेस मात्र हलक्यात क्लिक केला चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज, सुंदर असं क्षेत्ररक्षण. याच दरम्यान एकदा पळून काढल्या. धावसंख्येत वाढ 20. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेले आहेत आणि दुसऱ्या षटकाचे अजूनही 2 चेंडू शेष. पुढे मारलेला फटका, क्षेत्ररक्षक सज्ज. क्षेत्ररक्षक थोडासा बिल्ड झाला मात्र, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू आडला. प्रत्येक चेंडू अडवणं खूप गरजेचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. इथून मात्र शेवटचा चेंडू शेष. जिंकण्यासाठी 13 चेंडू 33 धावेची गरज. इथून मात्र समीकरण 12 चेंडू 29 धावेची गरज. स्कोर किती झाला? स्कोर 25. 12 चेंडू 29 धावेची गरज. दोन्ही संघांमध्ये मीटिंग, कारण की हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. जो हारला तो घरी, जो जिंकला तो मैदानामध्ये खेळेल. नॉकआउटच्या मॅचेस आपण पाहतात. नागाव प्रीमियर लीग 2026 मध्ये सुंदर असं आयोजन. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा रंगली गेली आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर स्पर्धा येऊन टेपलेली आहे. कुठल्याही प्रकारचा वाद आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय चुकीचे नाही आणि अतिशय सुंदर अशी पंचगिरी आणि स्कोरिंग, कुठल्याही प्रकारे कुठलीही चूक न करता ही स्पर्धा सक्सेसफुल होत असताना आतापर्यंत आपण पाहिली. आणि 2 षटक समाप्तीनंतर टीम समर्थ संघाची धावसंख्या आहे ती 25. इथून मात्र समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. दोन्ही फलंदाज ओपनिंगला गेलेले अजूनही सज्ज आहेत, सेट झालेले आहेत. इथून मात्र त्यांच्यावर भरपूर अशा अपेक्षा असतील. रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या आत समांतर वाईट. अतिरिक्त धाव. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 26.
पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, इथून मात्र कैसा लगाया. इंग्लिश कॉमेंटेटर्स आलेले आहेत. कॅमेरामॅन जरा फोकस करा त्यांच्यावर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 30 या अंकावर. हितेश. पुढील चेंडू उडवून मारलेला फटका, क्षेत्ररक्षक सज्ज आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद आहे. होल्ड होल्ड. अंपायर डिसिजन. पेंडिंग डिसिजन. थांबा थांबा थांबा, कुठल्याही अंपायर प्रकारचा डिसिजन. आरडाओरडा पेंडिंग करू नका. डिसिजन. अंपायर डिसिजन. पेंडिंग डिसिजन. पंचांचा ऑनफिल्ड रनआउटचा विकेट आहे, परंतु बाउंड्रीसाठी पंचांकडे दात मागितलेले आहे. बाउंड्रीसाठी पंचांकडे दात मागत असताना एक रन.
युटी. पंचांचा निर्णय. आम्ही काय बोललो. कमिटी निर्णय कळवायचा काय. पंच येतील.
हॅलो, 1 रन आउट. चला चला जाऊन दे बघा. नितीन, हॉल द जोश. रन किती पाहिजे सांगा ते ना. हॉल द जोश, समर्थ टीम, हॉल द जोश. स्कोर 1+ विकेट. संघाची धावसंख्या 31. आता मात्र समीकरण 10 चेंडू 23 धावेची गरज. पहिला गडी बाद धावचीच्या स्वरूपात. नितीन, हाल द जोश, इधर हाल द जोश. 2 बॉल. छोटू, हाल द जोश. 10 चेंडू 23 धावेची गरज. धावसंख्या आहे ती 31. या गोलंदाजीवर निर्णायक निर्णय समजेल. दहा चेंडू 23 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर हितेश. सामना करेल तो 10 बॉल 23 रन्स. हितेश तो बॉल सिगेट. ओ हितेश, चिरागने आपल्या संघासाठी द डम्पिंग ग्राउंड इज अ शॉक. 4 धावा वाचवल्या. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. श्री समर्थ संघाची धावसंख्या 32. हितेश, हाल द जोश. 10 चेंडू 22 ची गरज. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धाव. आता मात्र समीकरण सोपं. 10 चेंडू 21 धावेची गरज. हितेश, होल्डमॅन गुरुबाई रिंचले. गुरुबाई जी नाही तो पाकलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा हितेश. 3. हो माय गॉड हितेश, ये क्या पुन्हा कर एकदा रहा है तू? वाईट. गोलंदाज हितेश भटकत असताना आता मात्र नियंत्रित टप्पा सापडत नाहीये. दबाव आणि दबाव पाहायला मिळतो हितेश याच्यावर. 10 चेंडू 20 धावेची गरज. या आधीच्या ओव्हरमध्ये देखील लगातारचे 5 वाईट फेकले होते हितेश याने. पण त्याच्यानंतर कमबॅक केला होता. आता मात्र तीच दशा या ओव्हरमध्ये दिसते. ओ माय गॉड, ये क्या है हितेश, इतना टेंशन पुन्हा एकदा कैसा वाईट. होगा? ऐसा वाईट डालेगा तो. मला वाटतं फलंदाज होईल. गोलंदाजाला फसवतोय. अगदी इकडून तिकडं तिकडून इकडं हाल द उड्या जोश. मारतोय. आणि गोलंदाज हाल द मात्र जोश. भटकतोय. त्याला नियंत्रित टप्पा मिळत नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 35. ओ या विकेटसाठी
समीकरण बॅट्समॅन नाव चेंडू एकीनच धावाची गरज. निखिल निखिल भगत 9 चेंडू 19 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समॅन निखिल बॅट्समॅन इधर टैप निखिल शॉट याची केली कौन सी संपुष्टात. गली और आता हलसा मात्र मोहल्ला दिखा दो. संघ थोडा संकटात सापडलाय. ज्या ब्रेक थ्रोची गरज होती तो ब्रेक थ्रो आणून दिलाय गोलंदाज हितेश याने. लगातारचे अतिरिक्त धावा दिल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करून देत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज हितेश चांगली गोलंदाजी. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. Oh! Nikhil! हा चौकार मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. संघाची धावसंख्या झाले ते 39. 2 विकेटच्या नुकसानामुळे आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 15 धावेची गरज. काहीच नाही रे अजूनही बाबा. सामना संपलेला नाहीये. हितेश आता पण तुझी होतान ह कमबॅक करण्याची प्रयत्न गुरुबाई मात्र नक्कीच दीक्षित. करतोय परंतु तू टाक काय यष्टी तांगरान लक्षात बिंगरान देईल. बोल तांगरान टाक. हितेश गुरुबाई रिलीज. Oh my God! Hey, the head, the big head, the ball. दिशाहीन चेंडू हे ऐसे वाईटच्या कैसे कर धावा रहा है? जर हे दिल्या कहाँ से नसत्या ना, आते? वाईट तर बॉल. संघ नक्कीच विजयाच्या वाटचालीकडे दिसत असता. परंतु या वाईटच्या धावा खूप महागड्या. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण सज्ज एकदा Oh बॉलून my, काढली. it's big. या वाईटच्या धावा कुठेतरी महागात पडू शकतात. बघूया येणारी गुरुबाई वेळच दिसते. सांगेल. एक धाव महत्वाचे आहे दोन्ही संघांसाठी. एक डॉट बॉल एक धाव दोन्ही संघांसाठी मॅच मध्ये आणेल. अगदी रात्रीचे 12:27 झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या 41. 12:27 झालेले आहेत आणि ही मॅच आपण पाहतात नागाव प्रीमियर लीग मध्ये. सुंदर अशी गरम मॅच. आता मात्र समीकरण 7-13. इथं नवजत भगत अरे बुलेट ट्रेन अजूनही प्रेक्षकांची तीच गर्दी भन्नाट गर्दी. इज नवजोत भगत इज अ बुलेट ट्रेन. वह कोना कोना देख रहे हैं कैसे करेंगे. ये वाइट इथे वाईट 7-12 चा उतारा असा रिलॅक्स इक्वेशन या मॅच मध्ये येऊन टेपलाय. लिस्टले 7 चेंडू 12 धावा. अतिरिक्त धावेने सामना पूर्णपणे वलन घेत असताना चांगला फटका बॉलर बॅक ड्राईव्ह सुंदर फटका. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू 11 धावा. 3 षटक समाप्तीनंतर श्री समर्थ संघाची धावसंख्या आहे ती 43. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावेची गरज. चला टीम मीटिंग नका घेऊ खूप वेळ झालाय. विनंती आहे नवजत भगत इज अ बुलेट ट्रेन. गोलंदाज चिराग 11 धावा रोखण्यासाठी 6 चेंडू 11 धावेची गरज. नागाव प्रीमियर लीग 2026 नॉकआउटचा सामना पाहत आहात. एका बाजूला आहे श्री समर्थ दुसऱ्या बाजूला आहे भूमी इंटरप्राइजेस. माय गॉड कोको वाईट +1 या 2 धावा. गरिबी में आटा गिला. कैसे हो गया रे बाबा.
गीला. समीकरण 6 चेंडू 9 धावेची गरज. आ रा 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 रा. अभी कहीं लड़की देखो. काय घडलं मैदानामध्ये? 4 फक्त. अरे कैसा मरता का नरता. नशिबाची बोल्ड साथ. होके भी चौका. श्री समर्थ ओ संघाकडे श्री समर्थ. रक्षकला देखील वाटलं ऐसे कोई की नहीं है. यष्ट्या उद्ध्वस्त असतील, परंतु बेल्स पडल्या नाही आणि यष्टी रक्षकाने वैसे भी हम लोग खेले थे वरम में. हात मारून करम घेतलं. भगत बोल्ड हो गए आपल्या थे. पायावर स्टंप कुऱ्हाडी नहीं गिरा मारून घेत था. असताना. ओरम में आउट हो गए थे, तभी आउट नहीं हो गए थे. याद है महेंद्र स्फोट. 5 चेंडू 5 नसीब का धावेची साथ. गरज. चिरागकडे क्षमता आहे, बघूया काय घडेल आणि काय बिघडेल. ये नसीब का साथ है समर्थ स्पोर्ट का. एकच बॉल. तकदीर लिखा है, ऐसा होता है. बॉल स्टंप को लगा तो बेल नहीं 4 गिरती. विकेट आहेत आणि श्री समर्थ संघाचे 2 विकेट आहेत. गोलंदाजाने स्टंप तर उद्ध्वस्त केले होते, परंतु बेल्स पडलेले नाही. आणि हे घडलं काय मैदानात? नशिबाची साथ. ओ माय गॉड. विजयी झालेला आहे संघ श्री समर्थ.